विधानसभेच्या निकालावर शंका उपस्थित करत बॅलेट पेपरवर मतदानाचा आग्रह धरणाऱ्या मार्कडवाडी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, रयत संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत हे आज सभा घेणार आहेत। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा आजच मार्कडवाडीला जाणार आहेत। नुकताच शरद पवारांनी मार्कडवाडीचा दौरा केला। या दौऱ्यानंतर मार्कडवाडीतील वातावरण हे चांगलंच तापलंय। संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडीला भेट देण्याची शक्यता आहे। आज देशात गाजलेल्या मार्कडवाडी गावाच्या ईव्हीएमच्या विरोधात याच ठिकाणी मी आता गावामध्ये उभा आहे। आपण पाहिलं तर या 2 दिवसापूर्वी 3 डिसेंबर रोजी याच ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्कडवाडी ते गावातील लोकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान करण्याचं मॉकपोल घेण्याचं जे ठरवलं होतं, परंतु शासनाच्या दडपशाहीमुळे मॉकपोल घेता आलं नाही। परंतु काल झालेल्या मार्कडवाडीच्या सभेमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली। त्या सभेमध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देण्यात आला होता। परंतु आपण बघितलं तर शरद पवारांची सभा झाल्यानंतर आज महायुतीची सभा जाहीर सभा या मार्कडवाडीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं। आज सकाळी 10-10:30च्या सुमारास मार्कडवाडीमध्ये महायुतीची जाहीर सभा आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार राम सातपुते यांची जाहीर सभा आता या ठिकाणी होणार आहे। आणि एकंदरीत आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या फेक नेरेटिव्ह विरुद्ध आज मार्कडवाडीमध्ये जाहीर सभा होत आहे। यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर आता जे महायुती आघाडीचे जे आमदार गोपीचंद पडळकर आहेत, सदाभाऊ खोत आहेत, हे आता नक्की या मार्कडवाडीमध्ये महाविकास आघाडीच्या फेक नेरेटिव्ह विरुद्ध काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। आपण एकंदरीत बघितलं 10 वाजता महायुतीची जाहीर सभा मार्कडवाडीमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, मार्कडवाडी, माळशिरस।